नाशिकमधली मनसेची स्थिती आणि एकूणच मनसेच्या सगळ्या या घडामोडींबाबत आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी नाशिकहून मुकुल कुलकर्णी आणि मुंबईतून आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे। सर्वप्रथम आपण जाऊया मुकुल यांच्याकडे। मुकुल, वसंत गीते आणि अतुल चांडक यांचा राजीनामा प्रवीण दरेकरांच्या राजीनाम्यासह राज ठाकरेंनी स्वीकारलेला आहे। दरम्यान मनसेचं नेमकं काय होतं आहे आणि पुढे काय होणार आहे नाशिकमध्ये? आपण दिनेश दुखंडे या आमच्या प्रतिनिधींकडे जाऊया। दिनेश, आपण गेल्या काही दिवसांपासून मनसेमध्ये नेमकं काय घडतं हे आपण पाहिलेलं आहे। आज अखेर राज ठाकरे यांनी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ज्यांनी राजीनामे दिले त्यांचे राजीनामे स्वीकारलेले आहेत। त्याचबरोबर कोण कोण माझ्याबरोबर आहे हेही मला आता कळेल अशीही त्यांची प्रतिक्रिया आहे। काय वाटतंय मनसेचं यापुढे काय होणार आहे? हेमाली, खरं तर लोकसभा आणि त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ज्या दारुण अपयशाला सामोरं जावं लागलं, पक्षासाठी अत्यंत खडतर असा काळ सुरू झालेला आहे। आणि आज राज ठाकरे यांनी जे पत्र काढलेले आहे त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या संदर्भात, काही दिवसांपासून मनसेमध्ये पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरू झालेलं आहे आणि राज ठाकरे यांनी आज या सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे स्वीकारलेले आहेत। या पत्रातली शेवटची ओळ अत्यंत महत्त्वाची आहे। आजच्या परिस्थितीत माझ्यासोबत कोण कोण आहे हे मला कळेल, अत्यंत महत्त्वाचं हे विधान आहे राज ठाकरे यांचं। कारण एका बाजूला राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांसाठी त्यांच्या भवितव्याचा मार्ग मोकळा केलेला आहे। कारण ज्या पद्धतीने चर्चा आहे, प्रवीण दरेकर असतील, वसंत गीते असतील, हे माजी आमदार आहेत, ते पक्षाच्या ध्येयधोरणांवर त्यांनी नाराजी व्यक्त करताना राजीनामा दिलेला आहे आणि भाजपच्या आणि शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे। त्यामुळे जर यांना कुठला असा काही वेगळा निर्णय घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे। आणि दुसरा म्हणजे ते राज ठाकरे अशा एकूण पराभवाच्या या संपूर्ण वातावरणात कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांचीही कसोटी पाहत आहेत। खरं बघायला झालं तर राजकीय जो संदर्भ आहे भूतकाळातला त्याचा आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो। या पद्धतीनेच अनेक राजकीय पक्षांना आपल्या भूतकाळात पराभव सामोरं जावं लागलं पराभवांना, आणि अशा या पराभवानंतर काही पक्ष हे काळाच्या पडद्याआड गेले तर काही पक्ष हे त्यांनी कालांतराने विजयाची घोडदौड आपली दाखवून दिली। विशेषतः शिवसेनेच्या बाबतीत जो उल्लेख करता येईल, कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही संपूर्ण प्रतिमा किंवा संपूर्ण जे स्ट्रक्चर आहे ते शिवसेनेवरच आधारित आहे। राज ठाकरेही शिवसेनेत होते। शिवसेनेलाही पक्ष स्थापनेनंतर 1966 साली पक्ष स्थापन झाला, त्यानंतर जे काही यश मिळाला फार वेळ लागला, पण त्या काळात 1975 असेल किंवा 1978 असेल या निवडणुकांमध्ये शिवसेनेला अशाच पद्धतीच्या पराभवाला सामोरं जावं लागलं। त्यावेळेस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे काही निकटवर्तीय पक्षातले जे नेते होते त्यांनी अशीच भूमिका घेतली होती की आपण दुसऱ्या कुठल्या तरी पर्यायाची चाचपणी करावी। मात्र त्यावेळेसही बाळासाहेबांनी महत्त्वाची भूमिका घेतली होती की मी माझा शेवटचा शिवसैनिक असेपर्यंत शिवसेनेतच राहणार आणि शिवसेनाच सुरू ठेवणार। आणि आपण कालांतराने बघितलं की या अपयशातून शिवसेना बाहेर आली आणि सत्तेत आली, महापालिकेत सत्तेत आली, विधानसभेतही सत्तेत आली। ते एकूणच राज ठाकरेही तशा पद्धतीनेच कार्यकर्त्यांची कसोटी पाहतात। बाळासाहेब ठाकरे यांचं राजकीय नेतृत्व जे होतं ते अशा पद्धतीच्या निर्णयांमधूनच सिद्ध झालं होतं। आता परीक्षा राज ठाकरे यांच्या निर्णयाची आहे किंवा एकूणच नेतृत्वाची कसोटी कशी लागते आहे ते आपण पाहतो आहोत। भविष्यात ते काय नेमका निर्णय घेतात, कशा पद्धतीने पक्षाला या संपूर्ण अपयशातून बाहेर काढतात। नक्कीच राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। दरम्यान नाशिकमध्ये मनसेबाबत काय घडू शकतं याबाबत यासाठी जाऊया आपण। नाशिकमध्ये आमचे प्रतिनिधी आहेत मुकुल कुलकर्णी। मुकुल, नाशिकमध्ये ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत त्या सगळ्यांचे राजीनामे राज ठाकरेंनी स्वीकारलेले आहेत। यापुढे मनसेबाबत नाशिकमध्ये काय घडामोडी घडू शकतात? हेमाली, 2 दिवसापासून मनसेमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली होती आणि त्यात आज सर्वात मोठा धक्का जेव्हा बसला जेव्हा राज ठाकरे यांचं जे पत्र आहे ते नाशिकच्या कार्यकर्त्यांच्या हातामध्ये आलेलं आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून ते फिरवू लागलेलं आहे। त्याच्यानंतर आता पुढचं पाऊल काय उचलायचं, म्हणजे आजपर्यंत असं म्हणत होते की एक प्रकारचं हे दबावतंत्र आहे आणि पक्ष नेतृत्व कुठेतरी झुकेल आणि पुन्हा एकदा वसंत गीते म्हणा किंवा त्यांच्या समर्थकांची समजूत घालेल। मात्र राज ठाकरे यांनी त्यांचे राजीनामे मंजूर केल्यानंतर संपूर्णतः इथे अस्वस्थ
अस्वस्थता पसरलेली आहे. आता पुढचा निर्णय काय घ्यायचा आपण बघतोय. कालच्याच दिवशी मनसेच्या सर्व नगरसेवकांना एकत्र आणून पक्षानं आपली ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला होता. हे नगरसेवक पक्षासोबत आहेत असं मानलं जात होतं. मात्र ज्यानंतर हे पत्र नाशिकच्या कार्यकर्त्यांमध्ये फिरायला लागलेलं आहे तेव्हापासून वसंत गीते यांच्याबरोबर किती नगरसेवक आहेत, कुठले कुठले कार्यकर्ते राहतील, कुठले कुठले नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत त्याची चाचपणी सुरू झालेली आहे. आणि येत्या 2 ते 4 दिवसामध्ये याबाबतचा मोठा निर्णय होऊ शकतो. 15 मार्च 2012ला नाशिकमध्ये मनसेची सत्ता स्थापन झालेली होती. संपूर्ण राज्यामध्ये मनसेला मिळालेलं हे पहिलंच नाशिकचं महापौर पद होतं. त्यामुळे नाशिककडनं मोठ्या अपेक्षा होत्या. दरम्यानच्या काळामध्ये जो काही कारभार झाला मनसेच्या माध्यमातून त्यावर नाराजी व्यक्त केली जात होती. नागरिकांनी नाराजी व्यक्त केली, त्याचबरोबर नगरसेवक पदाधिकारी यांनी पण नाराजी व्यक्त केलेली होती. आणि आता 2.5 वर्षाच्या कालावधीनंतर लोकसभेमध्ये पक्षाचं डिपॉझिट जप्त होतं. विधानसभेमध्ये पण वसंत गीते सोडले तर इतर सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे. त्यामुळे मनसे आता कुठेतरी मनसेचा बुरुज नाशिकमधून ढासळताना दिसून येतोय. आणि या वाईट प्रसंगी पण आता वसंत गीतेंसारखे इतर कोणी नेते हे पक्षातून बाहेर पडले तर पक्षाला पुन्हा उभारी घेणं खूप आव्हानात्मक ठरणार आहे. कारण आपण बघतोय शिवसेना भाजप हे दोन्ही पक्ष वारंवार त्यांच्याकडे जात आहेत आणि त्यांनी पक्षामध्ये प्रवेश करावा यासाठी त्यांना गळ घातली जाते. आता निर्णय काय घेतात त्यांचे समर्थकांची संध्याकाळपासून चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि योग्य निर्णय काय घ्यावा. कारण बार्गेनिंग पॉवर जर वाढवायची असेल तर आपल्याबरोबर किती समर्थकांचं बळ आहे, किती नगरसेवक आपल्याबरोबर आहे हे पक्षाला दाखवून देणं आणि त्याचबरोबर ज्या पक्षामध्ये प्रवेश करणं त्या पक्षातल्या नेत्यांना पण हे दाखवून देणं गरजेचं आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी सध्या चाचपणी केली जाते. कोण राजसाहेब यांच्याबरोबर आहे, पक्षाबरोबर आहे आणि कोण वसंत गीते यांच्याबरोबर आहे त्याची. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.